मराठा समाजाला सामाजिक मागास असं सिद्ध केलं आणि नंतर ते चॅलेंज झालं. सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. अंतिम सुनावणी मागच्या आठवड्यात सुरू झाली. पण महाराष्ट्र सरकारने इतर राज्यांचे सुद्धा म्हणणं आपण ऐकूया म्हणून एक आठवडाभरांनी पुढे ढकलली आणि 15 मार्च ते 25 मार्चला अंतिम सुनावणी होणार. मला मुद्दामून थोडं बॅकग्राऊंड सांगणं गरजेचं आहे आणि तो उल्लेख तिथं होणं सुद्धा गरजेचं आहे की राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजाला 1902ला आरक्षण दिलं होतं 50%. त्यामध्ये अनुसूचित जाती असतील, अनुसूचित जमाती असतील, ओबीसी असतील आणि प्रामुख्याने मराठा समाजाचा समावेश होतो. मला आपल्याला मुद्दाम सांगायचंय की भारताच्या स्वातंत्र्यानंतर सुद्धा 1967 पर्यंत 3 क्लास तयार केले ते पार्लमेंट. त्यामध्ये एसटी असेल, एससी असेल, ओबीसी असेल. ओबीसीला इंटरमिडिएट कम्युनिटी क्लास असं लिहिलं होतं. त्यामध्ये मराठा समाजाचा समावेश होता 1967 पर्यंत. 1968ला ते निकाली केला म्हणजे त्यांना मराठा समाजाचा मोकळे केलं. मग त्याचा आरक्षणाचा हा प्रवास सुरू झाला. मला प्रामुख्याने सांगायचंय की मी या वर्षी आरक्षणाचा मुद्दा घेऊन असं नाहीये. मी 2007 पासून मी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलंय. महाराष्ट्र पिंजून काढत असताना शिवाजी महाराज शाहू महाराजांची भूमिका नेहमी पुढे मांडलेली आहे. मराठा समाजाचा विषय आरक्षण आयडीवर असल्यामुळे तो मराठा समाजाचा विषय घेतला काय तर तो बहुजन समाजामध्ये मोडणं गरजेचं आहे. 2013ला आझाद मैदानमध्ये माझ्या नेतृत्वाखाली तो आपण आरक्षण तो मोर्चा काढला. ते नारायण राणे समितीने त्यावेळी आपल्याला आरक्षण दिलं होतं. दुर्दैव ते टिकलं नाही. आणि 2017ला सुद्धा जो मुंबईत मोठा महामोर्चा होता आणि मला स्टेजवर जावं लागलं आणि सगळ्या लाखो लोक 50 लाख लोक जे मुंबईत आले होते त्यांना मला पटवून सांगायला लागलं की काही ती गारबोट लागू शकतो आणि आपल्याला लवकरात लवकर सरकार जे काही आपल्याला आरक्षण देणार आहे म्हणून आपण परत जावा की तो मान राखून आणि त्यासाठी मी आजपर्यंत त्या सगळ्या लोकांचा मी ऋणी आहे. हे सगळं होत असताना मला एक महत्वाचे मुद्दे सुद्धा आज आपल्यापुढं मांडायचे की जी सरकारने जी भूमिका घेतलेली आहे आपली केस प्रेझेंट करा. सुरुवात करतानाच त्याच्यात कोऑर्डिनेशन होतं, तफावत होती. मग ते वकील उपस्थित नव्हत्या. अशा अनेक गोष्टी ज्या घडल्या मला त्याच्यात काय खोल जायचं नाही. प्रामुख्याने शेवटचा मुद्दा सुद्धा जर आपण पाहिला तर त्या 3 न्यायाधीशांनी जो आपल्याला स्टे दिला त्याच्यानंतर सरकारला वाटलं की आपण वकिलांच्या माध्यमातून 5 जज आपण बेंच तयार करू किंवा मागणी करू. ठीक आहे म्हणलं. आपण सुद्धा बसलो, आम्ही सुद्धा ऐकत होतो. एकदमच परत पुढच्या सुनावणीत ते म्हणले की आपल्याला इंदिरा गांधी साहेबांचं जजमेंट लागू होईल म्हणून आपण 9 बेंच किंवा लार्जर बेंचवर जाऊ, 9 किंवा 11. म्हणजे वेळोवेळी सरकारची भूमिका बदलत आली. त्यांच्यात का कोऑर्डिनेशन आहे, का ऍक्शन प्लॅन नाही आहे हे मला सरकारला विचारायचं. सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो परवा सगळ्या रोहिती वकील असतील किंवा पटवाले वकील असतील, कपिल सिब्बल असतील, या सगळ्यांनी घेतला आणि ते म्हटले की इंदिरा साहेबांच्या जजमेंटच्या माध्यमातून जे 50% आरक्षणावर आपल्याला जाता येत नाही पण इतर राज्यात 11 राज्याच्या किंवा 11 काय पेक्षा जास्त राज्यात 50% आरक्षण आहे. मग आपण दुसऱ्या राज्याचं म्हणणं ऐकून घेऊ आणि त्याच्यासाठी आठवडाभर गेला. आता या आठवडा पूर्ण 6 महिने झाले की मला माहित नाहीये पण जाऊ नये मी ही अपेक्षा व्यक्त करतो. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या, इंदिरा साहनीचा जो अहवाल आहे
त्यात त्यांनी स्पष्टपणे लिहिलेलं आहे की विशेष बाब म्हणून तुम्ही देऊ शकता. अपवादात्मक परिस्थिती जर निर्माण झाली तर राज्य देऊ शकते. आणि तेच महाराष्ट्र उच्च न्यायालयाने मराठा समाजाला सामाजिक मागास हे सिद्ध केलेलं आहे. आपल्या पहिल्याच मागणीत सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला सांगितलं की तुम्ही अपवादात्मक परिस्थिती महाराष्ट्रात आहे हे तुम्ही सिद्ध करू शकत नाही. आणि आपण नुसतं वेगळे वेगळे विषय घेऊन चाललोय, मूळ मुद्द्यावर बोलतच नाही आपण की महाराष्ट्रात ही अपवादात्मक परिस्थिती निर्माण झालेली आहे. ही परिस्थिती का निर्माण झालेली आहे, तो मागासवर्गीय अहवाल नेमका काय आहे हा समजून सांगणं गरजेचं आहे. आणि त्यात आपण कमी पडायला लागलोय. आणि म्हणून मी परवा आपली विसी झाली ज्याच्यात मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते, विरोधी पक्ष नेते होते, त्यांना मी विचारला हा प्रश्न की जे अहवाल तयार केलेले गायकवाड अहवालाने, त्या गायकवाड अहवालाचं पूर्ण ट्रान्सलेशन भाषांतर झालंय का, ज्याच्यात आपण सामाजिक मागास सिद्ध होतो. शेवटी अशोकराव चव्हाणांच्या वतीने पलीकडे ग्रस्त बसले होते, ते म्हटले जेवढं पाहिजे तेवढं आम्ही घेतलं. आता जेवढं पाहिजे तेवढं घेतलं म्हणजे लिगल जी डिपार्टमेंट आहे महाराष्ट्राचं हे ठरवणार काय, रोहितजी पटवाले वकील ठरवतील की आम्हाला ह्याच्यात एवढं घ्यायचंय. असो, आता मला त्यात कोण जायचं नाही, त्यात वेळ गेलेला आहे. पण जे आहे तुम्ही प्रेझेंटेशन करावं. मराठा समाजाच्या वतीनं आम्ही मागासवर्गीय आयोग जो नेमला होता आणि तो ज्याला सामाजिक मागास हे मराठा समाजाला सिद्ध केलंय त्याच्यासाठी सिनियर काउन्सिल, 2 सिनियर काउन्सिल आपण या येत्या सुप्रीम कोर्टाची जी आपली अंतिम सुनावणी आहे त्यासाठी आम्ही देत आहोत. सगळ्यात महत्वाचा मुद्दा परत मागच्या सुनावणीत जो गाजलाय आणि तो मला प्रामुख्याने आज तो मांडायचा आहे, माझ्यासाठी आज तो दृष्टिकोन फार महत्वाचा आहे, ते म्हणजे 102 ची घटनाची दुरुस्ती. आता मला स्पष्टपणाने सांगायचंय की राज्यसभेत सिलेक्ट कमिटी नेमली गेली. सिलेक्ट कमिटी जी नेमली गेली त्यामध्ये 25 खासदार आहेत. 25 खासदारांमध्ये 4 महाराष्ट्रातले, डॉक्टर विकास मागणे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, तुमचे मग डॉक्टर विकास मागणे, प्रफुल्ल पटेल आहेत आणि एक दोघं आहेत हुसेन दलवाई आहेत. असे 4 खासदार तिथं, अनिल देसाई आहेत, असे 4 खासदार राज्यसभेत तिथं आले. त्यांनी स्पष्टपणे जो सिलेक्ट कमिटीचा जो अहवाल जो दिसतो, मला आपल्याला मुद्दाम वाचायचा, त्या अहवालामध्ये 12 नंबर पॉइंट पहिले इंग्लिश मध्ये वाचतो मी, त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे इन द स्टेट लिस्ट the states are free to include or exclude in their backward classes list. आता हा महत्वाचा आहे. The constitution amendment does not affect or alter in any way the present powers or functions of the state backward classes commission and their powers for exclusion or inclusion of backward classes in the state backward classes list shall remain unchanged. यात स्पष्टपणाने लिहिलेलं आहे की जे मागासवर्गीय अहवाल जो तयार झाला असतो, राज्याचा अधिकार कुठल्याही परिस्थितीत काढला जाणार नाहीये. त्याचं उत्तर सुद्धा गेहलोतनी, जे आपले मंत्री आहेत, सामाजिक न्याय मंत्री आहेत, त्यांनी स्पष्टपणे लिहिलेलं आहे. ऑन रेकॉर्ड आहे, ते माझ्याकडे इथं आहे, ऑन रेकॉर्ड आहे की राज्याचा अधिकार काढून घेतला जाणार नाहीये. मग आणि ज्यावेळी हा खासदारांनी का विरोध केला नाही, त्याला विरोध करायचं कारण नाही. त्यासाठी ऑलरेडी गेहलोत आणि सिलेक्ट कमिटीच्या सगळ्या लोकांनी सांगितलंय की राज्याचे अधिकार काढून घेतले जाईल, स्पष्टीकरण झालेलं आहे. माझं विनंती आहे की विषय इकडे तिकडे घेऊ नका. परवा अशोकरावजी चव्हाणांनी सांगितलं अटॉर्नी जनरलनी असं स्टेटमेंट केलं, पण अटॉर्नी जनरलनी असं स्टेटमेंट केलं असं रेकॉर्डर आहे का? असलं तरी माझं उलट मग स्टेटला असं म्हणणं आहे, तुम्ही तुमची 102 ची केस जी आहे ती मांडा बरोबर व्यवस्थित. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटने क्लिअर कट लिहिलेलं आहे, केंद्र सरकार क्लिअर कट म्हणते. काय म्हणते क्लिअर कट? की सिलेक्ट कमिटीने 25 खासदार जे सिलेक्ट कमिटी आहे की राज्याचा अधिकार हा काढून घेतला जाणार नाही. त्याचं उत्तर ते स्वतः सामाजिक न्यायमंत्री गेहलोत उत्तर देतात, सामाजिक गेहलोत मध्ये उत्तर देतात. आणि म्हणून केंद्र सरकारने
एक शपथपत्र द्यावं, केंद्र सरकारने शपथपत्र द्यावं कोणाला, सर्वोच्च न्यायालयाला, म्हणजे हा परत गोंधळ राहणार नाही. आणि मी ह्याच्या टप्प्यात पुढे जायला लागलो. मी सोमवारी गेलोट यांची, रामदास आठवलेंची आणि सामाजिक न्यायाचे सचिव यांची अपॉइंटमेंट घेतलेली आहे. आणि मराठा समाजाचे जे विद्वान आहेत, ज्यांचा समाजावर अभ्यास आहे, हे लोक सुद्धा त्या मिटिंगला तिथं उपस्थित राहणार आहे. आता सगळ्यात दुःख मला काय वाटतंय की हा कायदा जो पारित झाला, जो सामाजिक मागास हा कायदा पारित झाला, तर कोणी पारित केला? एक मताने दोन्ही सभागृह. आणि आज आपण लहान मुलासारखं भांडत बसलोय, गल्लीत जसं भांडण असेल तसं भांडायला लागलोय. माझा हात जोडून सगळ्या विरोधी पक्ष नेते असतील, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, सगळे आमदार असतील, की हा विषय राजकारणाच्या पलीकडे आहे. तुम्ही तेवढ्या मोठ्या मनाने इथं येऊन तो कायदा पारित केला. कायदा पारित झाल्यानंतर एक संघ तुम्ही राहिला आणि म्हणून तिची आपली ताकद वाढली. आज आपण गल्लीतलं भांडण करायला लागले. माझी सगळ्यांना विनंती आहे, विषय फार नाजूक आहे, संवेदनशील विषय. आज जर आपण भांडायला लागलो तर तिथं काय आपली पोझिशन राहणार आहे? आणि म्हणून हात जोडून विनंती हीच राहणार आहे, जसं आपण एक संघ एक मत या नात्याने आपण तो कायदा पारित केला, त्याप्रमाणे येणारे जी सुनावणी त्यासाठी आपण एकत्र राहूया. शासनाची महाराष्ट्र शासनाने आपली जबाबदारी ठामपणाने मांडू. तिथे तुम्ही सिद्ध करा की आम्ही सामाजिक मागास आहोत. तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटनी शपथपत्र द्यावं. जे सिलेक्ट कमिटी राज्यसभेत जो विषय मांडला गेला, जो आपले सामाजिक कल्याण मंत्री गेलोटनी सांगितलं की तुमचा राज्याचा कायदा हातात घेतला जात नाही, म्हणून इंदिरा साहिनीच्या माध्यमातून विशेष बाब आपण कसं पोहोचू शकतो, या गोष्टीचं प्रेझेंटेशन व्हावं. आणि एकच माझी विनंती आहे, जो काही निकाल लावायचा तो ह्या टप्प्यातच लावायला पाहिजे. परत 6 महिने जाऊन चालणार नाही. मराठा समाजातल्या सगळ्या मुलांचं नुकसान व्हायला लागलेलं आहे आणि कुठलाही मराठा समाजाचा माणूस ह्याच्या पुढे सहन करणार आहे. हा माझा सगळ्या या पुढाऱ्यांना, मग ते सत्तेतले असतील आणि सत्तेतले नसतील, हे याच्यात लक्ष केंद्रित करायला पाहिजे. म्हणून 102चं अशोकरावजी चव्हाणांना सुद्धा मला सांगायचं आहे, इकडचं तिकडचं तुम्ही करत जाऊ नका. जो विषय तुम्ही स्वतः त्याच्यात होता, ज्यावेळी कायदा पारित झाला त्यावेळी, किंबहुना तो 102चं जी घटना दुरुस्ती मी स्वतः तिथं होता, त्यावेळी तुम्ही काय आवाज उठवला नाही? बाकीच्या राज्याच्या खासदारांनी का उठवलं नाही? ज्यावेळेस राज्यसभेत क्लिअर कट सिलेक्ट कमिटी नेमलेली आहे, सिलेक्ट कमिटी त्या ह्याच्यात 12 नंबर क्लिअर कट म्हणते की राज्याचा अधिकार काढून घेतला जात नाही. आणि तिथं राष्ट्रपतींचा सुद्धा विषय, ते जे क्लॉज नंबर 20 आहे, त्यात सुद्धा क्लिअर कट लिहिलेलं मी सांगतो तुम्हाला. जे 342 आपण म्हणतो, similarly the provision is provided for in the case of conferring of constitutional status for backward classes of inclusion in central list of socially and educational backward classes. Consultation with the governor thereby implies consultation with the state government. म्हणजे राष्ट्रपतींना सुद्धा जर काय अधिकार घ्यायचा असेल तो राज्यपालांना ते विचारतील, पण राज्यपाल सुद्धा केव्हा विचारात घेणार? जर काय स्टेट गव्हर्नमेंटने रेकमेंड केलं तर मग 14 महिने, मग तुम्हाला जर वाटत असेल की तिथं 102 दुरुस्तीचा अडथळा आहे, मग तुम्ही मग 14 महिन्यात तुम्ही का प्रपोजल दिलं नाही स्टेट गव्हर्नमेंटने? म्हणून माझा तुझं भांडण्यापेक्षा निकाल लावा, राज्याने राज्याची बाजू घ्यायला पाहिजे. सेंट्रल गव्हर्नमेंटने आपलं शपथपत्र द्यायला पाहिजे की हा राज्याचा कायदा, राज्याला पूर्ण अधिकार आहे, राज्याचा अधिकार काढून घेतलेला नाही. धन्यवाद. आणि काय कोणाला प्रश्न विचारायचे तर आपण विचारू. सर, काल जी घटना घडली पुण्यामध्ये, एमपीएससीचे विद्यार्थी रस्त्यांवर उतरलेले होते, एमपीएससीचे विद्यार्थी रस्त्यांवर उतरलेले होते. त्यानंतर रात्री उशिरा सरकारने निर्णय जाहीर केला की उद्या याची तारीख जाहीर करू. आज तारीख जाहीर झालेली आहे. कालच्या प्रकरणावर नेमकी तुमची भूमिका काय? माझी भूमिका मी कालच स्पष्ट केली. मला वाटते 2-3 चॅनल्सनी मला विचारलं होतं. माझी स्पष्ट भूमिका होती की ज्यावेळी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलावी असं मराठा समाजाने त्यावेळी आव्हान केलं होतं आणि सरकारने सुद्धा त्याला होकार दिला. त्यावेळी कोरोनाची महामारी फार जोमाने पसरली होती, विषय फार सेन्सिटिव्ह होता त्यावेळी.
पण याचा अर्थ असा नाहीये की आता 8 महिने होऊन गेलेले आहेत. आज सरकारने स्पष्ट करायला पाहिजे होतं, जे मी काल म्हटलं की कोरोनाची महामारी तुम्ही सांगा, पण मुलांचं नुकसान होऊन चालत नाही. हे मी माझे वाक्य आज नाही आहे, हे माझे वाक्य ज्यावेळी तुमचं हे चालू झालं होतं बोलत त्यावेळीची माझे वाक्य की मुलांचं नुकसान होऊन चालत नाही. त्यावेळीची परिस्थिती वेगळी होती, आताची परिस्थिती वेगळी आहे. हे मी मान्य करतो की एसीबीसीचा जो कायदा जो लागू होणार तो लागला नाही. पण मराठा समाजातल्या लोकांचा सुद्धा आग्रह हाच आहे, ज्यावेळी लागल तो पण आम्हाला ओपन मध्ये आम्ही आम्हाला तिथे एमपीसीची परीक्षा देऊन देत. आणि म्हणून माझी काल भूमिका स्पष्ट आहे की हे शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचं राज्य आहे. इथल्या सगळ्या जाती जमातीच्या लोकांचा तेवढाच अधिकार आहे. म्हणून 1-3 महिने तुम्ही परीक्षा पुढे ढकलली असेल तिथं पण ठीक आहे, तिथं पुढं तुम्ही मुलांचं नुकसान होऊन चालत नाही. त्या मुलं अनेक राज्यात अनेक अभ्यास करत असं वर्षभर आणि तिकीट काढून येत असं शेवटच्या टप्प्यात तुम्ही सांगायचं की तुम्ही काय परीक्षा मी पुढं करतोय. आणि मी म्हणून काल माझं हे वाक्य आहे, मुख्यमंत्र्यांची प्रेस 8:30ला झाली, सर मी बोलतोय संध्याकाळी 4:30ला आणि सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब एक कमिटी बोलवावी आणि मुलांचं नुकसान होऊ नये त्याच्यावर निर्णय घ्यावा. परीक्षा तर 21 तारखेला मी आता त्यांनी डिक्लेअर केली आहे, त्या टाइमला आता पुढे जाऊन चालणार नाही. त्या दिवशी 21 तारखेला परीक्षा होणंच गरजेचं आहे. नाही, यांचं बेटे साहेबांचं म्हणणं होतं की पुढं होणं गरजेचं आहे की हा निकाल लागल्यानंतर. मेटे साहेबांचं म्हणणं आहे मेटे साहेबांचं, माझं म्हणणं आहे माझं म्हणणं. माझं म्हणणं हे आहे की मी आता बोलतो की परीक्षा होणं गरजेचं आहे, मुलांचं नुकसान होऊ नये. आणि इतर मराठा समाजाच्या लोकांचं सुद्धा माझ्याकडे मागणी आहे की आम्ही वर्षभर तयारी केलेली आहे. आम्ही ठीक आहे दुर्दैवाने ते तो एसीबीसीचा कायदा लागू झाला नाही, पण आम्हाला ओपनमध्ये परीक्षा द्यायची, पण आम्हाला आढळून लागतात. आणि म्हणून क्लिअर मुख्यमंत्री आज संध्याकाळी 5 वाजता मराठा आरक्षणासंदर्भात वेगवेगळ्या संघटनांची चर्चा करणार आहे. तुमच्याशी पण आज चर्चा करणार आहेत तर मी सुद्धा त्या VC मध्ये जे काय मी आता इथं बोललोय तेच मी VC मध्ये बोललोय. म्हणजे VC मध्ये बोलायच्या अगोदर तुम्हाला मी इनपुट दिले मी काय बोलणार आहे आणि मी स्पष्टपणे सांगणार आहे, वेळ करू नका. नुसतं 102चं घोडं फोडत टाकून हे चालणार नाही. त्या 102चं खरा काय हे तुम्हाला विथ प्रूफ सांगितलं, विथ प्रूफ बोललोय. म्हणजे मी काय उगाच, आणि हे सुद्धा तुम्ही जर बघितलं असेल तर स्पष्टपणे माझं डॉक्युमेंट नाही आहे, हे सिलेक्ट कमिटीचं डॉक्युमेंट आहे जे राज्यसभेत मांडलं गेलं, राज्यसभेत अप्रूव्ह झालं. आणि ह्याचं उत्तर गेलोटांनी स्पष्टपणे सांगितलं की राज्याचा अधिकार कुठल्याही परिस्थितीत काढून घेतला जाणार नाहीये. आणि त्याच्या पुढे मी म्हणतो अशोकरावजी चव्हाण हे तिथं होते जेव्हा कायदा मंजूर झाला त्यावेळी 102चा, मग त्यावेळी त्यांनी काय विरोध केला नाही महाराष्ट्राची बाजू बघून. इतर खासदारांनी सुद्धा कोणी विरोध केला नाहीये, कारण का इतर राज्यांचे अधिकारच काढून घेतले नाही तर कशाला विरोध करतील सगळे. म्हणून अटॉर्नी जनरलचं नाव पुढे ढकलून हे चालणार नाही. उलट माझं असं म्हणणं आहे, अटॉर्नी जनरल समजा आपण बरोबर बोलले असते, मग केंद्र सरकारने उलट शपथपत्र द्यायला पाहिजे सर्वोच्च न्यायालयाला की राज्याचे अधिकार काढून घेतले जाणार नाही. तसं राज्यसभेत शेवटच्या याच्यात पाणी चाललेलं आहे, ते क्लिअर कट सांगायला पाहिजे जे मी तुम्हाला दाखवलं सुद्धा. आनंद आहे की कोणाचे प्रश्न नाही त्याचा अर्थ की मी व्यवस्थित सविस्तर आपण बसून घ्यायचं